मी सचिन चिखले, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड शहर। आपण आता मोशी कचरा डेपो या ठिकाणी आहे। आपण बघितलं सलग 4 दिवस याच ठिकाणी पोलीस प्रशासन, एनडीआरएफ टीम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी मदतीसाठी उभं होतं आणि मागे जी बिल्डिंग दिसते पडलेली, याच बिल्डिंगमध्ये टोटल 23 जण अडकले होते। त्याच्यातल्या 15 जणांची सुटका झाली आणि 9 जणांना या ठिकाणी त्यांचा अंत झालेला आहे। माझ्या मागे हा जो मानवनिर्मित डोंगर, कचऱ्याचा डोंगर उभा झालेला आहे आणि त्याला लागूनच ही बिल्डिंग उभी केली होती। खरं तर ही जी बिल्डिंग उभी केली होती ती अनधिकृतरित्या बिल्डिंग उभी केली होती। तिचे आता पत्रव्यवहार सुद्धा समोर आलेत। पूर्णपणे अनधिकृत बिल्डिंग प्रशासनाने उभी केली होती आणि पाऊस जास्त झाल्यामुळे तो जो मलबा आहे तो डायरेक्ट बिल्डिंगवर आला आणि बिल्डिंग पूर्णपणे डिमॉलिश झाली आणि याच ठिकाणी 23 कर्मचारी जेवणासाठी बसले होते, नाश्ता करत होते, कुणी आराम करत होतं आणि अचानक मलबा खाली पडल्यामुळं त्या लोकांच्या अंगावर ही बिल्डिंग पडली आणि त्याच्यातनं काही लोकांची सुटका झाली तर काही लोकांना आपले प्राण द्यावे लागले। ही संपूर्ण जबाबदारी, ही संपूर्ण चूक ही प्रशासनाची आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो ठेकेदार आहे अँथोनी त्याची सुद्धा आहे। आज काही प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे पालिका आयुक्त सांगतात आम्हाला की हा डोंगर जो आहे, ही जी आपत्ती आहे ही आपत्ती नैसर्गिकरित्या झालेली आहे, परंतु ही जी घटना घडली ही कोणतीही नैसर्गिक नसून ही मानवनिर्मित झालेली घटना आहे। याला पूर्णपणे प्रशासन दोषी आहे। मी पोलीस प्रशासनाला एवढीच नम्र विनंती करतो, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांना नम्र विनंती करतो की या सर्वांवर जे या प्रकरणात दोषी असतील, जे अधिकारी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचप्रमाणे जी लोक या ठिकाणी जखमी झाले असतील त्यांना आर्थिक नुकसान भरपाई त्यांची मिळाली पाहिजे आणि ज्या लोकांचे प्राण गमावले असतील त्यांना प्रत्येकाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेमध्ये परमनंट महानगरपालिकेने रुजू करून घेतली पाहिजे। हीच मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने असेल। त्याचप्रमाणे 9 जे माझे पिंपरी चिंचवड शहरातील बांधव आहेत जे या घटनेमध्ये काल मृत्युमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचप्रमाणे या सर्व पीडित कुटुंबांसाठी आमचा लढा हा पूर्णपणे चालू राहील। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण परिवार आपल्या पाठीशी उभा राहील। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।